मी सांगितलेल्या पद्धतीनं 2 जांभळं तुम्ही खा आणि त्यानंतर तुमची शुगर तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला तुमची शुगर पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली दिसेल. आता तुम्ही म्हणाल, "जांभूळ खायचं आम्हाला काही माहिती नाही का?" आम्ही जांभूळ खातोच. जांभूळ आपण खातच असतो, परंतु जर तुम्हाला त्याचा आयुर्वेदिक फायदा पाहिजे असेल, तर मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जांभूळ खा आणि मग तुम्हाला रिझल्ट्स बघा. तुमच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये जर साखर वाढलेली असेल, तर ती पूर्णपणे नियंत्रणामध्ये येईल. यकृताचं कार्य तुमच्या खूप चांगल्या रीतीनं याने सुधारेल. मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही जांभूळ खाल्लं, तर त्याने पचनसुद्धा तुमचं चांगल्या रीतीनं सुधारेल. पोट व्यवस्थितरित्या साफ व्हायला लागेल आणि अनावधानाने जेवणामधून किंवा अनावधानाने तुमच्या पोटामध्ये छोटा-मोठा केस गेलेला असेल. बऱ्याचदा स्वच्छ पडून जातो, परंतु बऱ्याच व्यक्तीच्या पोटामध्ये हा आतडीला चिटकून राहतो आणि त्यामुळं अपचनाची समस्या निर्माण होते. गॅसेस होतात पोटामध्ये, पोटामध्ये दुखून येतं, ॲसिडिटीचा त्रास होतो आणि आपण बऱ्याच चाचण्या करतो, सोनोग्राफी करतो, परंतु आपल्याला त्याचा कुठलाही रिझल्ट्स आपल्याला मिळत नाही आणि मग समस्या जाणवत असतील. अनावधानाने पोटामध्ये केस गेलेला असेल, तर तो केससुद्धा याने पूर्णपणे बाहेर निघून जातो. त्याचबरोबर त्याचबरोबर मूळव्याधीमध्ये जे रक्त पडतं किंवा कुठून संडासला जावं लागतं, या समस्या या मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही जांभळ खाल्लं, तर या जांभळाने पूर्णपणे निघून जातात. जांभळ तसं सर्वत्र उपलब्ध असतं, आपण खातही असतो. परंतु आयुर्वेदिक फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल, तर ते वेगळ्या पद्धतीनं खावं लागतं. जांभळ तसं पाहिलं तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, फायबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते याच्यामध्ये. याच्यामध्ये लोहसुद्धा असतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, यकृताचं आरोग्य चांगलं करण्यासाठी, एवढंच नाही तर हृदयासाठी सुद्धा हे फायदेशीर असतं. शरीरामधली साखर नियंत्रणामध्ये आणतं जांभळ, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तर जांभळ कसं खायचं आहे? तर जांभळ तुम्हाला कुठेही सहजरित्या जांभूळ तुम्हाला उपलब्ध होईल. हे जांभूळ तुम्ही आणायचं आहे. घरामध्ये एक वेळेस आणलं तर तुम्ही 6-7 दिवस हे जांभूळ आहे असं ठेवूनही तुम्ही सहजरित्या वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवण्याची पण गरज नाही. जांभूळ 5 ते 7 दिवस सहजरित्या टिकतं. ओल्या कपड्यामध्ये ठेवलं तर ते आपल्याला टिकतं सुद्धा आणि बाजारामध्ये सहजरित्या उपलब्धही होतं. ताजे जांभळ जर असेल तर अतिउत्तम, पण नसेल तर तुम्ही हे 7 दिवस ठेवूनही वापरू शकता. तर खायचं या पद्धतीनं आहे. 2 चांगले जांभळं आपल्याला घ्यायचे आहेत. मध्ये कीड वगैरे नाही याची खात्री करायची आपल्याला. स्वच्छरित्या धुवून घ्यायचे आहेत आणि सकाळी उपाशी पोटी आपल्याला जांभळ जे आहे ते पूर्णपणे चावून खायचंय. त्याच्यातली बी पण काढायची नाही आणि काहीच नाही. फक्त आपल्याला तुम्हाला जर चावून जर शेवटी चोथा राहिला, तर तो चोथा तुम्ही थुंकून देऊ शकता. परंतु जर पूर्णच खाल्लं तर अत्यंत लाभदायक. सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी आपल्याला 2 जांभळं घ्यायची आहेत आणि पूर्णपणे हळू चावून बियासकट चावून खायचे आहेत. आता जांभळ गावठी असेल, मोठं असेल, संकरित असेल, कुठलंही असेल तरी चालेल. परंतु या पद्धतीने खायचंय. जांभळ आपण खातो, परंतु त्याची बी टाकून देतो. आयुर्वेदात त्याचा जर फायदा घ्यायचा असेल, तर त्या फळासकट त्या बिया जर आपण चावून खाल्ल्या, तर याचा एकत्रित गुणधर्म तुमच्या शरीरामधली शुगर नियंत्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता तुम्ही हे करून बघा आणि त्यानंतर एक 2-3 दिवस जर तुम्ही केलं हे, सकाळी उपाशी पोटी खाऊन आणि त्यानंतर तुम्ही जर शुगर चेक केली, तर तुमची शुगर तुम्हाला नियंत्रणामध्ये आलेली दिसेल. इतकं हे फायदेशीर आहे. त्याचबरोबर तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ व्हायला लागलेलं दिसेल. त्याचबरोबर पोटामध्ये जर तुमच्या अनावधानाने केस गेलेला असेल, तर तो सुद्धा तुम्हाला निघून गेलेला दिसेल आणि त्यामुळे तुम्हाला ज्या खूप दिवसापासूनच्या समस्या होत्या अपचनाच्या, गॅसेसच्या, ॲसिडिटीच्या, त्या समस्या तुम्हाला निघून गेलेल्या दिसतील. तर जांभळ तुम्ही या पद्धतीनं खा. एक 7 दिवस तुम्ही हा उपाय करा आणि तुम्ही जास्तही दिवस केला तरी त्याचा कुठलाही साइड इफेक्ट नसतो. जांभळ हे आपण खाणारं फळ आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदाच होतो. तर या पद्धतीनं तुम्ही एक 7 दिवस हा उपाय करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.